हां, तर मग ट्रॅफिक सिग्नलला जर का तुम्हाला डिझाईन करायचे असतील तर या 4 नावं तुमच्या लक्षामध्ये असायला पाहिजे. याच्या अगोदर एक मेथड आपण बघून टाकली ती म्हणजे स्प्लिटिंग मेथड. त्या स्प्लिटिंग मेथडच्या मदतीने आपण काय करत होतो, एखाद्या फेजवरती हिरवा लाईट किती टाईमपर्यंत चालायला पाहिजे याचं डिस्कशन आपण केलं आहे त्या स्प्लिटिंग मदतीने. आता जर इथं बघायला गेलात तर काय असतं बरं का, ट्रॅफिक सिग्नल जर तुम्हाला डिझाईन करायचे असतात त्यासाठी 4 पद्धती असतात. पहिली पद्धत जर का बघायला गेलात ती मेथड असते ट्रायल मेथड, ट्रायल सायकल मेथड. तो ट्रायल सायकल मेथड असते. फर्स्ट ऑफ मेथड इज व्हॉट, ट्रायल सायकल मेथड. दुसरी मेथड असते वेबस्टर मेथड. सो दुसरी मेथड कोणती असते, WEB वेबस्टर. सो STERS वेबस्टर मेथड, राईट. सो वेबस्टर मेथड. तिसरी मेथड जी असते ती असते आपली IS कोड मेथड, IS कोड मेथड. आणि चौथी मेथड जी असते ती असते अप्रॉक्सिमेट मेथड. सो अप्रॉक्सिमेट मेथड, IS कोड मेथड, वेबस्टर मेथड, ट्रायल अँड द ट्रायल सायकल मेथड. हे जे काही 4 पद्धती आहेत या 4 पद्धतीच्या मदतीने आपण काय करणार आहोत, सिग्नलला, ट्रॅफिकच्या सिग्नलला डिझाईन करणार आहोत. त्याच्यापैकी वेबस्टर मेथड मी तुम्हाला डिस्कस करून सांगितली होती. त्याच्याबद्दल आपण आता उदाहरण बघूया, उदाहरणावरून आपण ते डिस्कशन करून टाकूया. वेबस्टर मेथडमध्ये आपण काय केलं होतं बरं का, आपण काय करत असतो, ऑप्टिमम सायकल टाईम काढून घेत असतो. एक एक्सप्रेशन असतं, एक इम्पेरिकल फॉर्म्युला आहे, त्याच्या मदतीने आपण काय करून घेतो, ऑप्टिमम सायकल टाईम काढून घेत असतो. आणि ऑप्टिमम सायकलच्या फॉर्म्युल्यानं आपण काय करून टाकत असतो, ऑप्टिमम सायकलच्या मदतीने आपण आपला ग्रीन टाईम फॉर द फेज कॅल्क्युलेट करून टाकत असतो. त्यासाठी एक्सप्रेशन पण तुम्हाला मी सांगितली होती. जसे काय बरं का, मी ऑप्टिमम सायकल टाईम फाइंड आउट करून घेणार. ऑप्टिमम सायकल टाईम 1.5. तर 1.5 लॉस मीन्स वॉट, तुम्हाला माहिती आहे की एका सायकलमध्ये होणारा लॉस किती असणार, स्टार्टअप लॉस असेल, राईट का. नंतर स्टार्टअप लॉस झाल्यानंतर जो की क्लिअरन्स इंटरव्हलचा जो लॉस असतो तो पण असेल, ते आपण टोटल लॉस पकडून घ्या. अजून रेट टाईमचा पण असतो 1.5 + L डिवाइड बाय 1 - y. अशा पद्धतीने हे एक्सप्रेशन आपल्याला दिसायला भेटत असतं. याच्यानुसार मी काय करून घेईल, 5 बद्दल तर कोणाला काही डाऊट नसतो, 1.5 बद्दल पण काही डाऊट नाही. उरला आहे तो म्हणजे एल म्हणजे काय असतो, एल इज नथिंग बट वॉट, लॉस टाईम. या एलला मी कसा काढतो, एल इज इक्वल टू नंबर ऑफ फेज. सो नंबर ऑफ फेज इंटू एका फेजवर होणारा लॉस, सो TL म्हणून देतो, राईट का. जनरली हा TL जो की आहे, हा TL आपण स्टार्टअप लॉस टाईम एवढाच घेऊन घेतो. आणि स्टार्टअप लॉस टाईम जनरली किती घेतात, 2 सेकंद, राईट का. तो स्टार्टअप लॉस टाईम 2 सेकंद घेत असतो. तुम्हाला माहिती आहे स्टार्टअप लॉस टाईम म्हणजे काय. सो मग प्लस आर वेअर आर इज व्हॉट, ऑल रेट टाईम. तो समजून जाईल तुम्हाला, ऑल रेट टाईम, राईट. अशा पद्धतीने हा टोटल लॉस असतो आपला. सो टोटल लॉस जनरली जर का बघायला गेलात, हा टोटल लॉस जनरली जर का दिलं नसेल तर 16 सेकंद घेऊन घ्यायचा. डोळे बंद करून काय करून घ्यायचा, 16 सेकंद घेऊन घ्यायचा. जर का समजा हा टोटल लॉस मेन्शन केला नसेल तर तुम्हाला किती घ्यावं लागेल, 16 सेकंद घेऊन घ्यायचा. पुढे जर बघायला गेलं तर काय, सो नेक्स्ट इज व्हॉट, हा झाला EL. आता उरलाय वाय काय असतो बरं का, वाय हा एक रेशिओ आहे कोणाचा, नॉर्मल कॅपॅसिटी. या नॉर्मल कॅपॅसिटीला आपण काय म्हणतो, लेन कॅपॅसिटी. सो लेन कॅपॅसिटी, क्रिटिकल लेन कॅपॅसिटी, नॉर्मल कॅपॅसिटी म्हणा किंवा क्रिटिकल कॅपॅसिटी म्हणा, डिवाइड बाय सॅच्युरेशन कॅपॅसिटी डिवाइड बाय. सो वाय इज नथिंग बट दी रेशो ऑफ द व्हॉट, हा रेशो आहे कोणाचा, रेशो आहे हा जर का बघायला गेला तर वाय. पण ॲक्च्युली वाय बनला कशापासून आहे, सो वाय कशापासून बनलेला असतो, वाय जो काही असतो हा Y1 + Y2 पासून बनलेला असतो. Y1 काय असतो, Y1 इज द रेशो ऑफ क्रिटिकल लेन व्हॅल्यूम, क्रिटिकल लेन कॅपॅसिटी और व्हॅल्यूम, क्रिटिकल लेन कॅपॅसिटी और व्हॅल्यूम टू दी सॅच्युरेशन कॅपॅसिटी. हा जो काही रेशो असतो सॅच्युरेशन कॅपॅसिटी. सो हा जो काही रेशो आहे हा आपला काय झाला, Y1 फॉर द फेज, त्या फेजसाठी पर्टिक्युलर. Y2 काय असणार, त्या दुसऱ्या फेजसाठी क्रिटिकल लेन व्हॅल्यूम डिवाइड बाय सॅच्युरेशन कॅपॅसिटी. अशापणे Y1 काढून टाका, Y2 काढून टाका, तुम्हाला काय भेटून जाईल, कॅपिटल Y भेटून जाईल. मग हे झाल्यानंतर आपण काय करतो, एखाद्या पहिल्या फेजसाठी, सो ग्रीन टाईम फॉर द फर्स्ट फेज इज इक्वल टू व्हॉट, तो कसा काढतो मी, Y1 डिवाइड बाय कॅपिटल Y ब्रॅकेटमध्ये C0 - L. एक्सप्रेशन वापरू शकतात. हेच एक्सप्रेशन होतं मागच्या, राईट का. तो मागचं एक्सप्रेशन हेच होतं, Y1 डिवाइड बाय कॅपिटल Y ब्रॅकेटमध्ये C0 - Y. जर तुम्हाला G2 काढायचं असेल, G2 तो कसा आहे तो बरं का, तो Y2 डिवाइड बाय कॅपिटल Y C0 - L. अशा पद्धतीने आपण काय करत असतो, एक्सप्रेशनने G1 आणि G2 कॅल्क्युलेट करून घेत असतो. सो एक्सप्रेशन आता बघा, आपण एक एक्झाम्पल बघूया, एक्झाम्पलने तुम्हाला आयडिया लागून जाईल. चला लिहा बरं पटकन एक्झाम्पल. सो क्वेश्चन काय, द ॲव्हरेज नॉर्मल फ्लो ऑफ ट्रॅफिक, ऑन क्रॉस रोड A and B during design period are 400 and 250 PCU per hour.
सो इथपर्यंत आले पी सी यू पर हावर. पी सी यू पर हावर. द सॅच्युरेशन फ्लो saturation flow value are 1250 and 1250 and किती बरं का ते 1250 and 100 नसेल तर 1000 असेल. 1250 and 1000 PCU per hour झालं रिस्पेक्टिवली. द all read time for required for pedestrian crossing is 12 सेकंद. तो रेड टाइम ऑल रेड टाइम 12 सेकंदाचा आहे. डिझाईन टू फेज ट्रॅफिक सिग्नल बाय वेबस्टर मेथड. तो बघा आता आपण जर बघायला गेलो तर काय दिले बरं का डाटा बघा काय म्हणले की ॲव्हरेज नॉर्मल फ्लो ऑफ द ट्रॉफिक ऑन द क्रॉस रोड ए अँड बी. तर दोन रोड आहेत राईट. हा एक ए रोड असेल, हा दुसरा बी रोड असेल. हे आपले इंटरसेक्शन आहे. तर इथं काय म्हणलेले बरं का म्हणलेले की ए आणि बी म्हणले ड्युरिंग द डिझाईन पिरियड आर 400 and 250 PCU per hour. सो ड्युरिंग डिझाईन पिरियड सॅच्युरेशन फ्लो दिला आहे. हा नॉर्मल फ्लो आहे. आता नॉर्मल फ्लोचा मिनिंग काय होत असतो. नॉर्मल फ्लो म्हणजे क्रिटिकल लेन व्हॅल्यू. लक्षात घ्या नॉर्मल फ्लो म्हणजे क्रिटिकल लेन व्हॅल्यू हे लक्षामध्ये ठेवून घ्यायचं. ठीक आहे. मग पुढे काय बरं का सो ॲव्हरेज नॉर्मल फ्लो इन नथिंग बट क्रिटिकल लेन व्हॅल्यू दिले तुम्हाला 400 आणि 250 रिस्पेक्टिवली. सॅच्युरेशन फ्लो पण तुम्हाला देऊन दिलेला आहे राईट. ऑल रेड टाईम पण तुम्हाला देऊन दिला आहे. तुम्हाला सिग्नल डिझाईन करायला होते. मग सिंपल आहे ना. मग काहीच नाही सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत राईट. याच्यावरती क्वेश्चन विचारला गेला आहे. मग सिंपल आहे काय करायचं सगळ्यात अगोदर ऑप्टिमम सायकल टाईम काढून घ्यायचा. सो ऑप्टिमम सायकल टाईम इज इक्वल टू 1.5L प्लस 5 डिवाइड बाय 1 मायनस वाय. हे आपलं एक्सप्रेशन आहे. मग आता मला लक्षामध्ये येऊन जातं काय की 1.5 बद्दल काही डाऊट नाही आहे, 5 बद्दल पण काही डाऊट नाही आहे, 1 बद्दल पण काही डाऊट नाही आहे. उरला आहे फक्त यल आणि वाय. आता पहिले उचलो आपण यल म्हणजे लॉस असतो. यल म्हणजे काय असतो लॉस किती असतो तो. आता विचार करा फेज किती आपल्याकडे 2 फेजसाठी म्हणलेले आहेत. तो 2 फेज म्हटल्यावरती यन इन 2 एका फेजवरती किती लॉस होतोय मेन्शन केले का दिलेलं नाही आहे. दिले का बघा बरं का ॲव्हरेज नॉर्मल फ्लो ऑफ द ट्रॉफिक दिलेलं नाही आहे कुठेच राईट. तर तुम्ही अजून करून घ्यायचं काय की जो काही स्टार्टअप लॉस आहे तोच आपला टोटल लॉस आहे. तो 2 सेकंदाचा असतो. एका फेजसाठी 2 सेकंद तर 2 फेजसाठी 4 सेकंद जातील. तो देअरफॉर 2 सेकंड फॉर इच. तो देअरफॉर 2 × 2 4 सेकंद होऊन जातील ते राईट. तर एवढा लॉस होतोय प्लस ऑल रेड टाईम. सो ऑल रेड टाईम किती दिले त्यांनी 12. काय एक्सप्रेशन लिहून टाकायचं तुम्ही यल इज इक्वल टू 2N प्लस आर. 2N प्लस आर. हा 2 म्हणजे काय हा झाला आपला स्टार्टअप लॉस टाईम. एन म्हणजे नंबर ऑफ फेज. सो 2 फेज होते. एका फेजसाठी 2 सेकंद वाया जात असतात तर दोघांसाठी 4 जातील प्लस ऑल रेड टाईम 12 सेकंद. सो देअरफॉर यल इज इक्वल टू किती आले सो 12 अधिक 4 झाले 16 सेकंद. तर टोटल लॉस किती आला 16 सेकंद आला राईट. जर टोटल लॉस नसता दिला तर मी डायरेक्ट तोंडी किती घेतला असतं 16 सेकंद घेतला असता. तो 16 सेकंद येतो जवळजवळ तो 16 सेकंदच्या जवळजवळ येतो असतो. 16 सेकंद आपण घेऊन टाकला. आता याचं काम तर झालं. आता उरलाय प्रश्न तो यल झाला बरं का. तो यल झाला 16 सेकंद. आता आपल्याला काढायचं आहे कॅपिटल वाय. कॅपिटल वाय काय असतो तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल की कॅपिटल वाय जो काय आहे तो y1 प्लस y2 पासून बनलेला आहे. एक फेज दुसरा फेज. तर y1 म्हणजे काय बरं का y1 म्हणजे एका फेजचा जो काही नॉर्मल फ्लो आहे डिवाइड बाय सॅच्युरेशन फ्लो. नॉर्मल फ्लो म्हणजे काय क्रिटिकल लेन व्हॅल्यूम त्याला नॉर्मल फ्लो म्हणतो आपण. मग क्रिटिकल लेन व्हॅल्यूम त्यांनी दिलेले बरं का तो दिले तो ए आणि बी म्हटलेले आहे. तो आपण काय समजून घेऊ की जेव्हा ए कडे गाड्या चालल्यात ना तेव्हा फेज 1 चाललेला आहे. जेव्हा बी कडे गाड्या जातील ना तेव्हा फेज 2 असेल असं आपण म्हणूया राईट. मग देअरफॉर मी काय करतो आता माझ्या लक्षामध्ये काय होऊन जात असते माझ्या लक्षामध्ये येऊन जाईल की y1 जर मला काढायचं असेल तर ए रस्त्याचा मी अभ्यास करतो. y1 इज नथिंग बट डिवाइड फेज 1 आणि फेज 1 म्हणजे काय ए रस्ता समजा. सो ए रस्ता मग मी काय करतो अशा पद्धतीने मी लिहितो. सो y1 इज इक्वल टू व्हॉट नॉर्मल फ्लो. सो नॉर्मल फ्लो डिवाइड बाय सॅच्युरेशन फ्लो. सो नॉर्मल फ्लो किंवा क्रिटिकल लेन व्हॅल्यूम किती दिले त्यांनी दिले आपल्याला ए साठी 400 आणि सॅच्युरेशन किती दिले सॅच्युरेशन दिले त्यांनी तुम्हाला 1250. मग 1250 डिवाइड बाय 1250 करून टाकेल राईट. तर y1 ची व्हॅल्यू मला भेटून जाते किती येते ही व्हॅल्यू 400 डिवाइड बाय 40 डिवाइड बाय 125
सो 40 डिवाइड बाय 125 किती येते? 0.32. तर 0.32 येऊन गेली. सो Y1 आला 0.32. आता मी काय करतो, Y2 कॅल्क्युलेट करतो. सो Y2 इज इक्वल टू व्हॉट? Y2 इज इक्वल टू की काय राहणार आपला? Y2 इज इक्वल टू राहत असतो तो Q2 डिवाइड बाय S2. तो Q2 डिवाइड बाय S2 नॉर्मल और जो की नॉर्मल आणि क्रिटिकल लेन व्हॅल्यूम जी काय आहे Q2 किती आहे? तो Q2 जर तुम्ही बघायला गेला तर तो Q2 आहे 250. 250 डिवाइड बाय S2 किती आहे? 1000. सो 25 डिवाइड बाय 100 म्हणजे किती? 1/4. 1/4 म्हणजे किती? 0.25. राईट. सो 0.25 येऊन जाईल. मग Y2ची व्हॅल्यू किती आली? 0.25. Y1 आला, Y2 आला. सो देअरफॉर कॅपिटल Y इज इक्वल टू व्हॉट? कॅपिटल Y इज इक्वल टू Y1 प्लस Y2 इज इक्वल टू किती असेल? पहिला होता 0.32 प्लस 0.25. हे किती आले बरं का? सो इथं मला दिसायला भेटेल किती होतील हे? 0.57. कॅपिटल वाय काय किती आला? 0.57. मग झालं. मग आता हे जर का झालं तर तुम्ही किती काय काढू शकता आता? ऑप्टिमम सायकल लेंथ. सो ऑप्टिमम सायकल टाईम इज इक्वल टू 1.5 वाय प्लस 5 1.5 एल प्लस 5 डिवाइड बाय 1 मायनस वाय. सो वाय बघा बरं का, वाय जो आला आपला तो वाय एकापेक्षा कमी यायला पाहिजे आणि तो आला आहे 0.57 आला, एकापेक्षा कमी आला आहे, तो काही प्रॉब्लेम नाही आहे. सो 1.5 इंटू यल किती काढला होता आपण? 16 सेकंद प्लस 5 डिवाइड बाय 1 मायनस वाय किती काढला होता? 0.57. चला सांगा उत्तर किती येते? तो सायकल लेंथ किती येते? सायकल लेंथ और सायकल टाईम किती येते? 1.5 इंटू 16 प्लस 5 डिवाइड बाय 1 मायनस 67.44. तो 67.44 जे काही आहे सेकंदमध्ये आपलं उत्तर येऊन जाते C0. मग आता 67 पॉईंट लक्षात घ्या, कधी पण सायकल टाईम जो ना सरासरी 50 सेकंद 60 सेकंद 70 सेकंद एवढं असतं. हे डोक्यामध्ये करून घ्यायचं का बरं का? कारण की जेव्हा ट्रायल मेथड असते त्या ट्रायल मेथडमध्ये आपण त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करत असतो. ठीक आहे, पुढे तो झाला. C0 जर का आपल्याला भेटला त्याच्यामध्ये आपण काय करणार आता? जो हा ए रस्ता आहे, हा ए रस्ता आहे, हा इकडचा बी रस्ता आहे. राईट. ए रस्तावाला जे इकडे येईल तर इथे ग्रीन लाईट चालू राहील. राईट, ग्रीन लाईट चालू राहील. मग ए रस्त्यावाल्यांसाठी ग्रीन लाईट किती असेल? बी रस्त्यासाठी ग्रीन लाईट किती असेल? त्याच्याबद्दल डिस्कशन करत आहोत. सो G1 म्हणा किंवा GA म्हणा. सो G1 और GA म्हणू आपण. रोड ए ना तो. सो रोड ए साठी किती टाईम ग्रीन लाईट चालू पाहिजे? त्यासाठी एक्सप्रेशन काय बोललो मी? Y1 किंवा YA म्हटलं असतं तरी चाललं असतं. Y1 डिवाइड बाय कॅपिटल वाय ब्रॅकेटमध्ये C0 मायनस एल. तो Y1 किती काढला होता आपण? Y1 काढला होता 0.32 डिवाइड बाय टोटल वाय किती काढला होता? 0.57 ब्रॅकेटमध्ये शिरलो. C0 किती काढला होता? C0 काढला होता 67.5. तो 67.5 मायनस यल किती काढला होता? C0 मायनस यल म्हणतोय. यल किती काढला होता? 16 सेकंद. तो 16 सेकंद. काय येते उत्तर? सो GA किती येतोय? G1 और GA किती येतोय? 0.32 जोड बाय 0.57 ब्रॅकेटमध्ये 67.5 मायनस 16 किती येतो सांगा? हां, तो 28.879 सेकंद. राईट, हे वाला येते GA. आता आपण पुढे जाऊ. G2 काढू, GB काढून घेऊ. GB म्हणा किंवा G2 म्हणा. सो GB इज नथिंग बट व्हॉट? Y2 डिवाइड बाय वाय ब्रॅकेटमध्ये C0 मायनस एल. सो Y2 काढला तर मी 0.25, टोटल वाय काढला तर 0.57 करत राहा कॅल्क्युलेशन. C0 आहे 67.5 मायनस 16. सो मायनस 16 किती येते सांगा? GB 22.56 सेकंद झालं. तो एक ग्रीन टाईम आपल्या काढून झालं. आता ग्रीन टाईम आपल्याकडून काढून झालं बरं का, 22.5 आलं. राईट, तो ग्रीन टाईम पण आपल्याकडून झालं. आता आपल्याला एक माहिती आहे काय बरं का, की आपली जी पूर्ण सायकल बनलेली असते ती कशापासून बनलेली असते रे? तो दिसावर सायकल समजा, ही आपली सायकल आहे. हा ग्रीन टाईम ॲम्बर टाईम. राईट, सॉरी हा ग्रीन टाईम ॲम्बर टाईम झाला. आता पुढे दिसायला भेटेल काय, की हे जो काही आहे हा आपला काय असेल आता? हा झाला आपला रेड टाईम त्याच्यासाठी. तो हा ग्रीन टाईम, हा ॲम्बर टाईम. मी तुम्हाला जर का सायकल टाईम विचारला तुम्ही मला काय सांगतात, की सायकल टाईम जो आहे ऑप्टिमम सायकल टाईम म्हणला किंवा सायकल टाईम म्हणा, तो काय असतो आपला? GA प्लस AA प्लस खालचा घेऊन घेऊ तुम्ही GB प्लस AB. चालेल असं, किंवा मी सरळ असं म्हटलं असतं GA प्लस AA प्लस RA चाललं असतं. RB प्लस RA
चाललं असतं अशा पद्धतीने. तर तुम्हाला खूप सारे सायकल लेंथ काढण्याचे फॉर्म्युले माहिती आहेत राईट. त्या डायग्रामवरून आपण कॅल्क्युलेट करून टाकत असतो. मग आता मला हे कॅल्क्युलेशन करायचं आहे तर तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का की सी नॉटची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. किती ती 67.5 67.5 लिहून टाकतो प्लस इज इक्वल टू जी ए आणि जी बी मला माहिती आहे. जी ए आणि जी बीची व्हॅल्यू आता आपण चालू काढली. जी ए आणि जी बी या दोघांची बेरीज किती येते बरं का. सो 28.879 प्लस 22.5 प्लस ब्रॅकेटमध्ये काय राहील बरं का. ब्रॅकेटमध्ये राहील ए प्लस ए बी प्लस ए बी. तर मला टोटल जो काही एका सायकलमधला ॲम्बर टाईम आहे तो किती आहे तो सांगा. तो 67.5मधून तुम्ही 28.87 प्लस 22.5 या दोघांची बेरीज इकडे करून टाका आणि 67.5मधून मायनस करून टाका आणि मला उत्तर सांगा किती येते. 16 सेकंद राईट की नाही. तो A1 प्लस A2 इज इक्वल टू 16 सेकंद. ठीक. तो 16 सेकंद येते. आता तुम्ही लक्षामध्ये घ्या हा जो A1 आणि A2 घेतलेला आहे याच्यामध्ये मी ऑल रेट टाईम सुद्धा कन्सिडर केलेला आहे. ऑल रेट टाईम पण कन्सिडर केला म्हणजे काय बरं का. आता लक्षात घ्या हा जर डायग्राम तर तुम्ही काढायला गेला तर काय लक्षामध्ये येईल हे बघा. तिथे मला लक्षामध्ये काय येते ते बघा. तुम्हाला लक्षामध्ये येईल की हा ए रोड आहे हा बी रोड आहे राईट. तर पहिले ग्रीन टाईम याचा किती झाला तुम्ही लिहून घेता जी ए किती आला. जी ए आला इकडचा 28.8 राईट आणि इकडचा हा जो काही जी बी आहे हा पण लिहून टाकतो मी इकडे 22.56. आता हा वाला आपला ॲम्बर आहे आणि हा वाला इकडचा ॲम्बर आहे. आता तुम्ही मला सांगा तुम्हाला लक्षामध्ये येते काय बरं का की A1 प्लस A2ची व्हॅल्यू मी 16 सेकंद काढतोय. परंतु तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे की हा जो ॲम्बरचा टाईम असतो ना जेव्हा शेवटी ॲम्बरचा टाईम चालू राहतो ना तो येलो कलर चालू असतो तेव्हा लाल पण सुरू होऊन जात असतो. सगळ्या याच्यावरती लाल कलर सुरू असतात त्याला ऑल रेट टाईम म्हणतो आणि ते ऑल रेट टाईम किती आहे तो ऑल रेट टाईम 12 सेकंदाचा. मला सांगा टोटल ॲम्बर टाईम जो काही आहे तो 16 सेकंद आहे पण हा 16 सेकंद इथं लिहून टाका तुम्ही इन्क्लुडिंग ऑल रेट टाईम या 16 सेकंदमध्ये ऑल रेट टाईम सुद्धा आहे. या 16 सेकंदामध्ये ऑल रेट टाईम सुद्धा आहे. मग मला लक्षामध्ये काय येईल बरं का की मी एक काम करतो हा जो काही ॲम्बर टाईम आहे टोटल 16 सेकंदाचा याच्यामधून ऑल रेट टाईम 12 सेकंद जर का समजा आपण वेगळा केला तर उरते किती फक्त 2 सेकंद इकडच्याचं आणि 2 सेकंद इकडच्याचं 2 सेकंद इकडच्याचं 2 सेकंद इकडच्याचं. म्हणजे आपण काय करू असं दाखवून देऊ. ठीक. हा तो 28.8 आला काही तर हा जो काही हा 2 सेकंद असेल हा 2 सेकंद. इकडे पण हा 22.5 केला हा असेल 2 सेकंद. आता उरलेला काय आहे उरला तो 12 सेकंदाचा काय ऑल रेट टाईम. मी एक काम करतो इथं काही दाखवायचं इथं काही दाखवतो त्यापेक्षा मी काय करून टाकतो इथं लिहून टाकतो बघा. पेन वापरतो चांगला. हा बघा हा हिरवा आहे हा हिरवा आहे हा येलो आहे इकडचा पण हा येलो आहे इकडचा हिरवा आहे राईट. आणि ऑल रेट टाईम जो काही आहे तो ऑल रेट टाईम इथं दाखवून देतो मी डायरेक्ट टोटली हा 12 सेकंदाचा राईट. तर तुमच्या लक्षामध्ये आलं का. ऑल रेट टाईम जर का तुम्ही मायनस केला तर पिवळा कलर जो चालू आहे तो दोन इकडे 2 इकडे 2 सेकंद इकडे 2 सेकंद इकडे 2 सेकंदासाठी पिवळा कलर चालू आहे. ऑल रेट टाईम किती काल चालला आहे ऑल रेट टाईम 12 सेकंद. सो 12 सेकंद राईट. तुम्ही म्हणाल इकडे दाखवलं का सगळं एकत्र दाखवते मी डायरेक्ट फेज डायग्राम दाखवते ती राईट. ती फेज डायग्राम अशा पद्धतीने येऊन जाईल. तर ही वाली डायग्राम झाली आपली 2 सेकंदमधला 12 सेकंद इकडचा हवाला. तो टोटल किती सेकंद होतं सायकलचा मोजून घ्यावर काय येत आहेत का. तो 0 पासून तर 67.5 टोटल 67.5 येत आहेत का बघा बरं का. पहिला होता 28.9 घेऊन घेऊ 28.9 घेऊन घेऊ. ठीक आहे. पुढे काय बरं का. सो नेक्स्ट 2 सेकंद राईट. पुढे 2 आणि 2 4 सेकंद घेऊन घेतो डायरेक्ट. हा हवाला ना आपण 4 सेकंद घेऊन घेतो आणि हे 12 सेकंद. कॅल्क्युलेशन कर बरं नाही. 28.9 अधिक 4 अधिक 12 अधिक इकडचा 22.5 या सगळ्यांची बेरीज 67.5च्या जवळजवळ यायला पाहिजे. किती येते 57.4 किती 67 येते का 57 आली का येते ना 67.4 येते ना ग. नेमकं करून बघ 68 बघ 28.9 अधिक 4 अधिक 12 अधिक 22.5
तर विचार कर 28 आणि 22.5 12 राहिलं होतं. आहे ना. हां, तर तो अशा पद्धतीने झालं. ते असं कॅल्क्युलेशन करायचं असणार तर तुम्हाला कम से कम तो फॉर्म्युला पाठ असायला पाहिजे ऑप्टिमम सायकलचा G1 आणि G2चा. एवढं बी पाठ राहिलं तरी सफिशियंट झालं, मोर दॅन सफिशियंट आहे. एवढं बी पाठ राहिलं तरी पण मोर दॅन सफिशियंट आहे. राईट. सो आता आपण एक काम करूया. आता एक अजून एक उदाहरण होतं पण ते राहू द्या. आपण जाऊ डायरेक्ट आता सेकंड मेथडला. सो सेकंड मेथड फॉर द सिग्नल डिझाईन ती असते आपली ट्रायल सायकल मेथड. तुम्हाला याच्यातून काय शिकायला भेटलं, फक्त 3 फॉर्म्युले. ते 3 फॉर्म्युले पाठ करून टाका, चालेल. ठीक आहे. बट त्याचा काही तुम्हाला एवढे मोठे प्रॉब्लेम नाही देणार. तो तुम्हाला काही डिझाईन करायला लावतो का MCQ मध्ये, कोणती परीक्षेला डिझाईन करायला नाही लावणार. फक्त ते एक्सप्रेशन लक्षात ठेवायचे. ट्रायल सायकल मेथड. आता ट्रायल सायकल मेथड किती भारी असते लक्षात घ्या. ट्रायल सायकल मेथडमध्ये आपल्याला 2 गोष्टी अजून करून आपल्या पद्धतीने काय करायचं, कॅल्क्युलेशन करायचं असतं. कसं बरं का, समजा एखादा रोडचा क्रॉस सेक्शन आहे, दिस इज द रोड क्रॉस सेक्शन. आता या पर्टिक्युलर ठिकाणी हा रस्ता चालतोय तेव्हा दुसरा रस्ता बंद आहे समजा. राईट. हा रस्ता चालतोय तेव्हा दुसरा रस्ता बंद आहे समजा. तुम्हाला लक्षामध्ये येते की हा झाला पहिला फेज, हा बंद असेल तेव्हा हा चालेल, तो हा झाला दुसरा फेज. तर समजा 2 फेज रस्ता दिसायला भेटत आहे, अशा पद्धतीने वर्किंग होते. वर्किंग कशी पण होऊ शकते, असं डिपेंड नाही करत की हा वाला काही पण होऊ शकते. राईट ना. पहिला फेज आपण साधारण समजून घेतोय की पहिल्या फेजमध्ये हा रोडच्या व्हेकल जात आहेत. राईट. आणि दुसऱ्या फेजमध्ये यावाला रोडच्या व्हेकल जात आहेत, दुसऱ्या बंद आहेत. अशा पण आपण बोलतात. आता मी काय करतो बरं का, मी काय करत असतो की मी सायकल टाईम जो आहे ना, पहिले काही पण अजून करून घेणार. तो सायकल टाईम जो काय आहे जरा 50-60 सेकंद 50 सेकंद अशा पण मी काही पण अजून करून घेणार. आणि नंतर दुसरं जे काय आहे टाईम हेडवे जो आहे तो टाईम हेडवे पण मी काही पण अजून करून घेणार. त्यांनी फॉर्म्युला दिला असतो पण आपण कन्सेप्टनुसार जाऊ शकतो. आता कसं बरं का, एक एक्झाम्पल घेऊ ट्रायल सायकल मेथडचं आणि डायरेक्टली आपण काय करून टाकूया, तो याच्याबद्दल काय आहे लिहून घ्या, 2 वाक्य लिहून घ्या. मग आपण एक्झाम्पल घेऊन या मेथडला संपवून टाकू. सो लिहा बरं का याच्याबद्दल काय लिहायचं आपल्याला. काय चाललं, एक मिनिट. हां, तो याच्याबद्दल काय लिहायचं लिहून घ्या. आता फर्स्ट पॉईंट, दिस मेथड इज डिपेंड अपॉन This method is depend upon the vehicle crossing at intersection. Vehicle crossing at intersection for particular right. तो आता काय म्हणले बरं का, ही मेथड आपण डिपेंड करून जाते नंबर ऑफ व्हेकल त्या पर्टिक्युलर फेज म्हणा. पर्टिक्युलर फेज कशावर डिपेंड करून जाते की पर्टिक्युलर फेजमध्ये गाड्या किती जात आहेत त्याच्यावरून डिपेंड करून जाते. कशा पद्धतीने तुम्हाला ती पद्धत कळून गेल्यावरती येऊन जाईल. ठीक आहे. पुढचं काय, सेकंड वाक्य याच्यामध्ये, अ सुटेबल ट्रायल सायकल is taken between 40 to 60 सेकंद. तो तुम्ही काय करायचं, सायकल टाईम जो आहे ना ट्रायल आणि एरर करणार 40 ते 60च्या सेकंदमध्ये अजूम करून घ्यायचा. लक्षात घ्या, 40 आणि 60च्या सेकंदमध्ये अजूम करून घ्यायचा. ओके. आता काय करावं बघू. आता येवाल झालं तो आता तुम्ही एक उदाहरण पटकन लिहून टाका. आपण ते उदाहरणाला काही जास्त लागणार नाही, 3-4 मिनिटांमध्ये उदाहरण सोडून होऊन जाईल. ठीक आहे. बघा बरं काय उदाहरण लिहा पटकन फास्ट. 15 मिनिट ट्रॅफिक, 15 मिनिटामध्ये आपण पीक अवर फॅक्टर कसा काढतो ना त्या पद्धतीचं त्यानुसार काय केले, 15 मिनिटाचं ट्रॅफिकचं ऑब्झर्व केले. सो 15 मिनिट ट्रॅफिक अँड रोड. या लक्षात घ्या, रोडला डिझाईन करत असताना काय करत असतात ते एक प्रॅक्टिकल सारखं 15 मिनिटाचं जेवढे काही क्रॉस आहेत ना, हा अशा पद्धतीने रस्ता आहे आपला. राईट. तर या रस्त्याचं 15 सेकंदाचं काय 15 मिनिटाचं काय करतील ते ट्रॅफिक व्हॉल्यूम काढतील. 15 मिनिटाचं ट्रॅफिक व्हॉल्यूम काढून घेतील. सो राईट, 15 मिनिट ट्रॅफिक व्हॉल्यूम ऑन रोड ए अँड बी are observed as 178 vehicle and 142 vehicle per lane.
राईट. तो प्रत्येक लेनवरती दिसायला भेटते. ए रोडवरती 178 व्हेकल दिसायला भेटते पर लेन म्हटले म्हणजे क्रिटिकल लेन व्हॅल्यू मे. राईट. पुढे इफ क्रिटिकल लेन व्हॅल्यू म्हणा किंवा नॉर्मल म्हटलं तरी चालेल. ठीक. इफ ॲम्बर टाईम पण दिला. इफ ॲम्बर टाईम गिवन ऑन रोड ए, amber time is given on road A and B is 3 second and 2 second respectively, and average time headway is 2.5 सेकंड. लक्षात घ्या, जर दिले नसेल तर 2.5 सेकंड डायरेक्ट घेऊन घ्यायचा. ॲव्हरेज टाईम हेडवे किती असतो? 2.5 सेकंड. ड्युरिंग ग्रीन फेज डिझाइन द signal timing by trial cycle method. आलं लक्षात? तो बघा क्वेश्चन काय म्हणले. 15 मिनिटाचा तुम्ही ट्रॅफिकचा अभ्यास केला. रोड ए वरती तुम्हाला कळालं पलीकडं. कुठे कळालं? पलीकडं. कुठं पलीकडं? हा समजा रोड ए आहे. हा रोड ए आहे. इथं कुठेतरी पलीकडे जाऊन मी ट्रॅफिकचा व्हॅल्यूमचा अभ्यास केला 15 मिनिटाचा. तेव्हा मला कळालं की या ए रस्त्यावरती 178 गाड्या एका तासात जातात बरं का. ठीक आहे. नंतर या बी रस्त्यावरती आलो आणि मला कळालं की 142 गाड्या जे आहेत ना एका तासामध्ये जातात बरं का. ठीक आहे. तेवढं कॅल्क्युलेशन झालं. आणि ऑब्झर्वेशन केल्यानंतर मला कळालं पण काय की एक गाडी केल्यानंतर दुसरी गाडीची ना लगभग 2.5 सेकंदामध्ये येते. त्याचा टाईम हेडे पण 2.5 सेकंद, याचा पण 2.5 सेकंद, दोघांचा 2.5 सेकंद मला दिसायला भेटतोय. दुसरं मला काय दिसायला भेटलं बरं का की हा जो ए रस्ता आहे या ए रस्त्यावरती हिरवा लाईट जो चालतो, हिरवा लाईट बघा, पिवळा लाईट जो मला चालू ठेवायचा आहे तो 3 सेकंदासाठी चालू ठेवायचा आहे. आणि जो काही इकडचा बी रस्त्यावरचा लाईट आहे इकडचा तो मला 2 सेकंदासाठी चालू ठेवायचा आहे. राईट. ही डाटा मला दिलेला आहे. तर पुढे जर बघायला गेलो तर काय बरं का, तर नेक्स्ट आता आपण काय करणार, आता आपल्याला डिझायनिंग करायची आहे. कशा पद्धतीने डिझाईन करतो लक्षात घ्या. पहिली स्टेप तुम्हाला अगोदर सांगितले मी की जेव्हा पण तुम्हाला ट्रायल सायकल मेथडने रोडच्या सिग्नलला डिझायनिंग करायला लावतात, याचा अर्थ तुम्हाला तो हिरवा लाईट किती टाईमसाठी चालेल हे तुम्हाला काढायला लावतो किंवा सायकल टाईम काढायला लावते. तो सायकल टाईम काढायला लावतात किंवा सायकल टाईम काढणं म्हणजे डिझायनिंग होईल. मग आता आपण काय करतो बरं का, आपण एक काम करू, आपण अजूम करायला अगोदर बोलले काय बरं का की 40 ते 60 सेकंदामध्ये अजूम करा. मी अजूम करून घेतो. सो अजूम करतो मी समजा अजूम करतो सायकल जो टाईम आहे सायकल टाईम तो अजून करतो मी समजा 50 सेकंद एवढा टाईम काय करून टाकला मी, सायकल टाईम अजून करून टाकला. ओके. तो पी झाली आपली पहिली स्टेप. 50 सेकंद मी अजून करून टाकला. काही पण 40 ते 60 मधली कोणती पण व्हॅल्यू घ्यायची. 40, 45, 50, 55, 60 अशा व्हॅल्यू घ्यायच्या. मी घेतली 50. आता मी जेव्हा 50 घेतली तर मला काय दिसायला भेटेल बरं का, 50 झाली. आता आपण एक काम करू, 2 भाग पाडूया. इकडे आहे रोड ए, इथे आहे रोड बी. आता रोड एची डिझायनिंग, रोड बीची डिझायनिंग बघूया. पहिले रोड ए बद्दल सांगतो. सो रोड ए बद्दल सांगतो. रोड ए मध्ये काय दिसायला भेटेल बरं का, तुम्ही बोललात की पलीकडे जेव्हा तुम्ही ट्रॅफिक व्हॅल्यू मेजर केला 15 सेकंदमध्ये किती गाड्या येत होत्या, तर ते गाड्या येत होत्या 178 व्हेकल येत होत्या. बरोबर. 101 कुठे जात होत्या, या चालल्या होत्या इंटरसेक्शनकडे. म्हणजे मला दिसायला भेटतात की 15 मिनिटामध्ये जे काय आहेत 178 व्हेकल तिकडे मोजलेला आपण. पण तेवढ्या ज्या गाड्या आहेत 15 मिनिटावाल्या त्या सगळ्या इंटरसेक्शनकडे चालल्यात आपल्या. राईट. या सगळ्या गाड्या जे काही आहेत इथे मोजलेल्या या सगळ्या गाड्या इकडे चालल्यात इंटरसेक्शनकडे. बरोबर. 15 मिनिटामध्ये 178 गाड्या जात आहेत. तर तुम्ही मला सांगा 15 मिनिटं म्हणजे किती सेकंद, 15 × 60 सेकंद इज इक्वल टू किती गाड्या जातात बरं का. म्हणजे एवढ्या सेकंदामध्ये एवढ्याच 15 सक्की झाले 900 का, म्हणजे 900 सेकंदामध्ये 178 व्हेकल जातात असं मी बोलू शकतो का. 900 सेकंदामध्ये 178 व्हेकल जातात असं मी बोलू शकतो. ठीक आहे. तो इंटरसेक्शनकडे 900 सेकंदामध्ये 178 व्हेकल चालल्या. ठीक आहे. मग पुढे काय, तर मग पुढे दिसायला भेटेल 1 सेकंदामध्ये किती जाते गाडी पुढं, एका सेकंदाने मग गाडी पुढे जाते. तर तुम्ही म्हणा 178 गाड्या आहेत त्या, टोटल टाईम त्यांच्यासाठी किती आहे 90. तो एका सेकंदामध्ये किती गाडी जाते सांगा रे, एका सेकंदामध्ये किती गाडी जाते पुढे, 178 / 90 किती, 1.97. 1.178 / 900
सॉरी 0.198. तर 0.198 जे काही आहे एका सेकंदामध्ये एवढ्या गाड्या जातात. आता आपण काय केले, सायकल टाईम आपण कन्सिडर केला आहे 50 सेकंदाचा. तर 50 सेकंदाचा जर का मी टाईम केलेला आहे, 50 सेकंदापर्यंत आपलं सायकल चालू राहतं, म्हणजे हिरवापासून लाल 50 सेकंदाचा आपण टाईम पकडलेला आहे. आता आपण इकडून ज्या गाड्या आपल्या जात आहेत, इकडून ज्या आपल्या गाड्या जात आहेत एका सेकंदामध्ये 0.198 व्हेकल जात आहेत. राईट तर एवढ्या जातात. मग आता मी काय करतो माहिती आहे का, 50 सेकंदामध्ये किती जातील बरं का, ते मी डिस्कशन करतो, म्हणजे लक्षामध्ये घ्या आता काय करायचं आपल्याला. सो 0.198 आलं. आता मी काय बोलतो, सो एका सेकंदामध्ये एवढ्या तर 50 सेकंदामध्ये किती, तर तुम्ही काय म्हणणार, एका सेकंदात एवढं जाते तर 50 सेकंदामध्ये किती जातील सांगा रे. सो देअरफॉर फॉर 50 सेकंद 9.88 किंवा 9.9 म्हणू, 9.88 म्हणावं लागेल मला. ॲक्युरेट काढायचं असतं याच्यामध्ये, ट्रायल एरर मेथडमध्ये तुम्हाला एकदम ॲक्युरेट काढावं लागतं. तो 9.88. तो 50 सेकंदामध्ये किती जातील बरं का, 9.88. तो जो पर्टिक्युलर सायकलचा टाईम असेल त्याच्यामध्ये किती जातील त्याचा अंदाज लावून घेतला. पलीकडे एका सेकंदामध्ये एवढ्या गाड्या जात होत्या ना, तर आपल्या सायकल टाईममध्ये एवढ्या 9.98 गाड्या जायला पाहिजे बा समजा. ठीक आहे, एवढी बातमी आणून टाकली. आता मला सांगा 9.98 व्हेकल जे काही आहेत याच्याबद्दल डिस्कशन आपण केलं. पुढे हे रोड एची कहाणी चालली बरं का, ही रोड एची कहाणी चालली. आता मला एक सांगा, 9.98 याचं काय झाल्यात, या झाल्या आपल्या गाड्या व्हेकल. तुमच्याकडे टाईम हेडवे किती अवेलेबल आहे. सो टाईम हेडवे आपल्याकडे 2.5 सेकंद आहेत. आता मला सांगा 2.5 सेकंद जर का असतील आणि या सगळ्या तुम्हाला 9.88 किती 9.88 एवढ्या गाड्या जर का पाठवायच्या असतील तर किती टाईम लागून जाईल तुम्हाला, किती टाईम लागून जाईल. तुमच्या लक्षामध्ये येते का की रोड एवरती असणारा जो काही सायकल होता, रोड एमध्ये असणारी जी काही सायकल टाईम होता, पूर्ण टोटल सायकल टाईम म्हणतो मी, त्याच्यामध्ये 9.88 गाड्यांना जर तुम्हाला पाठवायचं असेल तर किती टाईम अवेलेबल पाहिजे, तर 9.88 इंटू सो मी आता लिहितो ना इथं, ग्रीन टाईम फॉर रोड ए किती असेल, तुम्हाला पाठवायचे आहेत 9.88 गाड्या. राईट, प्रत्येक गाड्या एक गाडी गेल्यानंतर तिच्या मागची गाडी जी आहे 2.5 सेकंदमध्ये जाते. सो तुम्हाला लक्षामध्ये येईल की ग्रीन टाईम जो चालू असेल तो कितीसाठी चालू असेल, 24.7 सेकंद. चेक करत राहा, 24.7 सेकंद. राईट, आणि ॲम्बर लाईट किती बरं का याचा, त्यांनी दिलेला एक्झाम्पलमध्ये आपल्याला 3 सेकंद ए रोडचा. राईट, तर इथपर्यंत मी आलो. तर हे झाली कहाणी कशाची, ही झाली रोड एची कहाणी. सेम कहाणी मी आता बीची करतो. सो बीची कहाणी, आता बीची कहाणी काय असेल बरं का, बीची कहाणी काय असेल, सो रोड बीवरती काय, रोड बीचं पण 15 मिनिटाचं मी ट्रॅफिक मेजर करून टाकलं. 15 मिनिटामध्ये किती गाड्या जात होत्या, 142 गाड्या. सो 15 मिनटं म्हणजे किती, 900 सेकंद, बरोबर ना. सो 15 मिनटं म्हणजे किती, 900 सेकंद. 900 सेकंदामध्ये 142 गाड्या जात आहेत, म्हणजे 1 सेकंदमध्ये किती गाडी जात असेल, 142 डिवाइड बाय 900 डिवाइड बाय 900. तो देअरफॉर मला लक्षामध्ये येत आहेत की एका सेकंदामध्ये एवढ्या गाड्या चालल्यात. एका सेकंदामध्ये एवढ्या गाड्या जात असतील, 50 सेकंदामध्ये किती जातील, कारण की तुम्ही सायकल टाईम घेतलात. 50 सेकंदामध्ये किती जातील, तर 50 सेकंदामध्ये जातील 50 इंटू 142 डिवाइड बाय 900. किती उत्तर येते सांगा, 50 इंटू 142 डिवाइड बाय 900 किती व्हॅल्यू येते, 50 इंटू 142 डिवाइड बाय 900 व्हॅल्यू किती येते, 7.88. तो 7.88 व्हॅल्यू आली. 7.88 व्हेकल ही एवढी व्हॅल्यू आपली आलेली आहे, तर एवढ्या गाड्या जी आहेत ना, एवढ्या गाड्यांना बी रस्त्यामधून मला पाठवायचं आहे. राईट का, एवढ्या गाड्यांना. तर मग आपल्याकडे टाईम किती असणार, तो ग्रीन टाईम फॉर द बी. मला एवढा टाईम ठेवायला पाहिजे ग्रीन टाईम बी रस्त्यासाठी. किती, मला गाड्या पाठवायच्या आहेत 7.88. प्रत्येकाचा टाईम हेडवे 2.5 सेकंद आहे. तर ग्रीन टाईम फॉर बी किती येईल, ग्रीन टाईम फॉर बी इज इक्वल टू व्हॉट, 7.88 इंटू 2.5 इज इक्वल टू हाऊ मच, 19.7 सेकंद. सो 19.7 सेकंद व्हॅल्यू येऊन जाते. आणि यासाठी आपल्याकडे ए बी पण आहे. सो वाट, बी रस्त्यासाठी जो काही ॲम्बर टाईम आहे तो त्यांनी दिलेला एक्झाम्पलमध्ये 2 सेकंद. अशा पद्धतीने हे सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. तर 15 मिनिटाची ट्रॅफिक जी असेल त्याला सेकंदमध्ये कन्वर्ट करून टाकायचं. एका सेकंदामध्ये एवढं, तर 50 सेकंदमध्ये केवढं ते काढून घ्यायचं. तर तेवढ्या गाड्या तुम्हाला एवढ्या टाईम अवेलेबल आहे 2 सेकंदा. यांना जर का पाठवायचं असेल तर तेवढा ग्रीन टाईम ठेवायला लागेल, तिकडे पण ग्रीन टाईम तेवढा ठेवायला लागेल. अशा पद्धतीने आपण काय फाइंड आउट करून टाकलं, जी ए जी बी नंतर ए बी या सगळ्या गोष्टी फाइंड आउट करून टाकल्यात. आता आपण काय करायचं, आता सायकल लेंथ काढायची. अजून तुम्ही केली वेगळी, आता तुम्ही काढायची ॲक्च्युली सायकल लेंथ किती येते. सायकल लेंथ कसं काढतो मी, जी ए प्लस ए प्लस जी बी प्लस ए बी. चला सांगा बरं का, सगळ्यांची बेरीज करून आता किती आणली होती, 24.7 जी ए प्लस
ए किती जाते आता 3 सेकंद प्लस 19.7 प्लस 2 सेकंद. सो प्लस 2 सेकंद 49.4. तर 49.4 व्हॅल्यू येते. सो सायकल लेंथ 49.4 सेकंद येते. पण एक बात बघा, तुम्ही अजून किती केले, तुम्ही अजून 50 सेकंद केले आणि व्हॅल्यू काय आली, कमी आली. अजून तुम्ही केली 50 सेकंद, व्हॅल्यू आली 49.4 सेकंद, व्हॅल्यू कमी आली. व्हॅल्यू कमी आली याचा अर्थ काय, तुम्ही केलेलं जी की डिझायनिंग आहे चुकीची आहे. म्हणजे काय, हे प्रॉपर नाही आहे. हा टाईम सायकलसाठी देता येणार नाही. अजून 50 केलेली ना तर 50च उत्तर यायला पाहिजे. 50पेक्षा जास्त बी नको आणि कमी पण नको. मग एक कमी येते ना, मग आता आपण अजून कमी करून टाकू. 50 केलं होतं ना मी अजून, आणि 50 अजून करून माझं उत्तर किती आलं, 49.4 आलं. 50पेक्षा कमी उत्तर आलं ना, आता मी अजून काय करतो, अजून मी कमी करतो. आता अजून कमी करा आणि त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन करा. तो 49.4 जे काही आहे लक्षात घ्या, 49.4 सेकंद आलं. सो इट इज लेस दॅन व्हॉट 50 सेकंद अजूमिंग जे काही केलं त्याच्यापेक्षा. सो देअरफोर अजूम केलेलं जे काही आहे, अजूमिंग सायकल लेंथ इज मोर. अजूमिंग सायकल लेंथ काय आहे, जास्त अजूम केली गेली, मोर. सो देअरफोर अजूम आता आपण काय करूया, सायकल टाईम जो आहे तो अजूम करू कमी, 45 करतो. सो 45 सेकंद. आता 45 सेकंद अजूम करा आणि लागा कामाला. आता काय करणार मी, ट्रायल मेथड आहे, लागा कामाला ए रस्त्यासाठी. सो ए रस्त्यासाठी जर की मी काम करायला गेलो तर मला लक्षात आलं काय, की 15 सेकंदमध्ये 15 सेकंदमध्ये किती 178 गाड्या जातात. म्हणजे 900 सेकंदमध्ये किती गाड्या जातात, 178 गाड्या जातात. म्हणजे एका सेकंदमध्ये गाडी किती जाते, 178/900 गाड्या जातात. मग 50 सेकंदमध्ये गाड्या किती जातील. सो 50 सेकंदमध्ये 178/900 178/900 इंटू व्हॉट, इंटू 50, एवढ्या गाड्या जातील. राईट, एवढ्या गाड्या. त्याची व्हॅल्यू किती येते, एक मिनिट, इथं 50 करता येणार. आता 45 आहे ना, आता 45 करा. तो आता अजून किती केलं आहे, 45. तर 45 सेकंदमध्ये किती गाड्या जातील सांगा रे, 178/900 इंटू 45. किती गाड्या जातील, 8.9. हां किती, 8.9. 8.9 व्हेकल. एवढ्या व्हेकलला पाठवायचं आहे. मग आता ग्रीन टाईम किती असायला पाहिजे एवढ्या व्हेकलला पाठवण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे ना की एका गाडीच्या मागं दुसरी गाडी 2.5 सेकंदामध्ये येते. सो 8.9 इंटू 2.5 सेकंद केलं तर एवढा टाईम आपल्याला काय कशाचा पाहिजे, ग्रीन टाईम पाहिजे. सो GA इज इक्वल टू 8.9 इंटू 2.5. हाऊ मच, किती येतो या, 22.25. सो 22.25 येतोय. हा झाला 22.25 सेकंद, हा झाला GA. आता आपण काय करायचं, GA आला का, तर GA आल्यानंतर ए तर त्यांनी दिलेलंच आहे आपल्याला 3 सेकंद, काही प्रॉब्लेम नाही. आता ही झाली कहाणी ए रस्त्याची. बीची करा. सो बीची सिंपल आहे. बीची काय करणार, तर तुम्ही जर बीचं बघायला गेला तर लक्षामध्ये येऊन जाईल तुम्हाला की यार 15 मिनटामध्ये इकडेची ट्रॅफिक आहे 142. तो 15 म्हणजे 900 सेकंदामध्ये आहे 142. म्हणजे 1 सेकंदामध्ये असेल 142/900. म्हणजे 45 सेकंदामध्ये असेल 142/900 इंटू 45. तर सांगा बरं का, 45 सेकंदासाठी व्हॅल्यू किती निघून येते, 142/900 इंटू 45. किती गाड्या येत आहेत, 7.10 व्हेकल. एवढ्या व्हेकल आल्यात. राईट. नेक्स्ट आता काय करायचं आहे, नेक्स्ट आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ग्रीन याच्यासाठी. आता 7.1 गाड्या जर का जातात तर एवढ्या गाड्यांना पास करण्यासाठी ग्रीन टाईम किती ठेवावा लागेल आपल्याला. सो ग्रीन टाईम फॉर द बी इज इक्वल टू 7.1 इंटू 2.5. हाऊ मच, 7.1 इंटू 2.5 हाऊ मच, 17.25 सेकंद. चेक करा, 17.25 सेकंद आलं. आता आणि AB त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे, AB इज इक्वल टू 2 सेकंद. सो देअरफोर हे झालं सगळे कॅल्क्युलेशन. आता सांगा बरं का सायकल टाईम. सो सायकल टाईम इज इक्वल टू काय बरं का, GA प्लस AA GB प्लस AB. तो करा कॅल्क्युलेशन. 22.25 प्लस 3 प्लस 17.75 प्लस 2. किती आलं उत्तर सांगा रे, आलं बरोबर 45. तो बरोबर 45 यायला पाहिजे. जर समजा अजूम केल्यापेक्षा जर का व्हॅल्यू जास्त आली, अजूम केला तुम्ही जे काही अजूम केलेली, समजा तुम्ही अजूम केली 50
आणि सायकलला हे जो आला तो 50 पॉईंट समथिंग आला. मग तुम्हाला काय करावं लागेल, पुढच्या साईडला अजूम करावं लागेल. पुढच्या साईडला अजूम करावं लागेल म्हणजे काय बरं का, तुम्हाला व्हॅल्यू घ्यावं लागेल आता 55. मग 55 व्हॅल्यू घ्यायची आणि पुन्हा कॅल्क्युलेशन करायचं अशा पद्धतीने. आता या केसमध्ये 50पेक्षा व्हॅल्यू कमी आली होती, मग मी लोअर साईडला अजूम केलं आणि मग कॅल्क्युलेशन करून बरोबर 50 सेकंद उत्तर आलं. तो आता आपण काय बोलणार फायनली, सो फायनली काय म्हणणार, सायकल टाईम इज इक्वल टू 45 सेकंद असेल आपल्याला याचा सिग्नलचा, राईट. ग्रीन टाईम फॉर द ए रोड इज इक्वल टू हाऊ मच, तो असणार 22.25 सेकंद, 22.25 सेकंद. सो राईट. नंतर ए किती आहे, ए आहे 3 सेकंद. जी बी किती आहे, जी बी आहे 17.75 सेकंद, राईट. आणि जी ए आहे, सॉरी जी झालं का, ए बी आहे, ए बी 2 सेकंद. ही झाली आपली डिझायनिंग, ट्रायल आणि एरर मेथड ही झाली डिझायनिंग. बोला क्लिअर झालं का. सी अशी असते ट्रायल आणि एरर मेथड. तुम्हाला कळाली ट्रायल आणि एरर मेथड कुलदीप. हो. ओके. 9 हे झाल्या 2 पद्धती. आता पुढच्या तुम्हाला नावं लक्षात ठेवायचे, पुढच्या पद्धती आपण काही शिकायच्या नाही आहेत. तो पुढच्या पद्धती कोणकोणत्या बघा, लक्षात घ्या. ट्रॅफिकला सिग्नलला डिझाईन करण्यासाठी आपल्याकडे 4 पद्धती असतात. ट्रायल सायकल मेथड असते, अप्रोक्सिमेट मेथड असते, राईट. अप्रोक्सिमेट मेथड डिपेंड करून जात असते पेडेस्ट्रियनच्या क्रॉसिंग रिक्वायरमेंटनुसार, राईट का. तेवढा पॉईंट तुम्ही लिखू शकतात. तिसरी जी मेथड आहे त्याच्यामध्ये तिसऱ्या पॉईंटमध्ये अप्रोक्सिमेट मेथड, फक्त एक वाक्य लिहून टाका. अप्रॉक्सिमेट मेथड इज बेस्ड ऑन, approximate method is based on pedestrian requirement, राईट. बस हे वाक्य झालं. चौथा प्रकार कोणता होता, चौथा प्रकार माझ्याकडून चुकून IS कोड मेथड सांगितलं. IS कोड मेथड नाही, IRC मेथड. इथं IS कोड नाही राहणार, इथं IRC राहणार. सो IRC मेथड, डिझायनिंग ॲज पर IRC मेथड. हे 4 पद्धती लक्षात ठेवायची, नावं फक्त लक्षामध्ये ठेवायचे तुम्हाला. ओके. त्या 2 महत्त्वाच्या पद्धती लक्षात ठेवा, राईट. अप्रॉक्सिमेटमध्ये बेस असते पेडेस्ट्रियनच्या क्रॉसिंग रिक्वायरमेंटनुसार, आणि चौथी जी काही होती आपली IRC मेथड असते ती IS कोड नाही, IRC लक्षात ठेवा. चला पुढं. आता याच्यामधली लास्ट कन्सेप्ट उरलेली आहे, ती आपण 10 मिनिटात संपवून टाकू. ती आहे डिले अँड क्यू ॲनालिसिस ऑफ सिग्नलाइज इंटरसेक्शन. सो डिले अँड क्यू ॲनालिसिस, डिले अँड क्यू ॲनालिसिस, QUE कानात काय गेलं रे यार, QUE ॲनालिसिस. सो डिले अँड क्यू ॲनालिसिस ऑफ सिग्नलाइज इंटरसेक्शन. ठीक. बघा बरं याच्यामध्ये काय विषय. आता सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष ठेवायचं. आपल्याला काय काढायचं असतं याच्यामधून आपल्याला डिले टाईम काढायचा आहे. ॲव्हरेज डिले टाईम. कोणता ॲव्हरेज डिले टाईमबद्दल डिस्कशन करतात बरं, काय लक्षात घ्या. आता याच्याबद्दल एक्सप्रेशन पण होतं, पण मी याचं जास्त काही खोलमध्ये घुसणार नाही, राईट. तो बघा आता याच्यामध्ये काय काय दिसायला भेटतंय बरं का. समजा असा आपला क्रॉस सेक्शन आहे, असा आपला इंटरसेक्शन आहे. तर इकडून काय होतं आहे बरं का, हा ए रस्ता आहे समजा, हा बी रस्ता आहे समजा. तर इकडून गाड्या चालल्यात, जेव्हा इकडून गाड्या जातील तेव्हा इकडच्या गाड्या बंद होऊन जातील, बरोबर. जेव्हा इकडच्या गाड्या बंद होतील तेव्हा इकडच्या गाड्या चालू होऊन जातील, हे तुम्हाला माहिती, राईट. पण मॅटर काय होत असतो, तुम्ही ऑब्झर्व जर केलं तर काय लक्षामध्ये येईल तुमच्या, की जेव्हा समजा या रस्त्यावरती ग्रीन लाईट लागलेला आहे. कोणता, या रस्त्यावरती जी काय आहे ग्रीन लाईट लागलेला आहे, आणि या रस्त्यावरती काय आला आहे, लाल लाईट. आता लाल लाईट आल्यानंतर काय बरं का, गाडी इथे येईल, त्याच्या मागची पुन्हा ही गाडी इथे येतील, त्याच्या मागच्या गाड्या वाढत जातील, क्युम्युलेटिव्ह नंबर ऑफ व्हेकल काय होतील, वाढत जातील. तर लाल कलर जेव्हा या रस्त्यामध्ये चाललेला आहे तेव्हा त्याच्यावरती काय होतं, युनिफॉर्मली गाड्यांचे जे नंबर्स आहेत ते वाढत चाललेले आहेत, राईट ना. सुरुवातीला 2 होते, 4 झाले, 6 झाले. जोपर्यंत लाल लाईट चालू आहे तोपर्यंत गाड्या सगळ्या गोळा होऊन जातील, होतील की नाही, सगळ्या गाड्या काय होऊन जातील, गोळा होऊन जातील. त्याच्यानंतर जेव्हा हिरवा लाईट सुरू होईल या रस्त्यामध्ये, सगळ्या गाड्या ज्या आहेत ना त्या जायला लागून जातील, राईट. तर आता जेवढ्या गोळा झाल्या होत्या त्या बी सगळ्या जायला लागून जातील, आणि ज्या नवीन येतील त्या पण जायला लागून जातील. आले की नाही, नवीन येतील त्या पण जायला लागून जातील. मग मला काय काढायचं ओव्हरऑल एका सायकलमध्ये जो डिले होतोय, डिले म्हणजे काय बरं का. आता जे लोक इथं थांबलेले होते ते लोक काहीतरी टाईम थांबलेले असतील, राईट का. तर सुरुवातीचे थोडचे पुढचे लोक काहीतरी टाईम, ते पुढचे सगळ्या मॅक्झिमम टाईम थांबले असतील, त्यांच्या मागे येणारे जे काही असतील ते कमी टाईम थांबलेले असतील, त्याच्या मागचे कमी टाईम थांबले असतील, आणि हिरवा लाईटमध्ये येणारे ते 1 सेकंड पण थांबलेले नसतील. तो मला काय फाइंड आउट करायचं आहे, ॲव्हरेज डिले टाईम फाइंड आउट करायचा आहे. काय फाइंड आउट करायचं आहे, ॲव्हरेज डिले टाईम. की यार लाल लाईट सुरू झाल्यानंतर जेवढी काही ट्रॅफिक जमा झाली होती त्यांच्यासाठी टोटल ॲव्हरेज डिले टाईम काय निघून येईल बरं का, तो आपल्याला कॅल्क्युलेशन करायचा आहे, राईट. बघा मात्र त्याचं डिस्कशन काय करतो बरं का, आता लक्षात घ्या. तर तुम्हाला या ग्राफवरून समजून सांगण्याचा प्रयत्न करतो.
आता आपला ग्राफ आहे, या ग्राफला मी थोडा कमी काढतो. समजा हा आहे आपला. आता विचार करा तुम्ही, तुमच्या लक्षामध्ये काय येईल की जेव्हा इकडे जे ना इकडे आपण ग्रीन लाईट लावून देऊ. सो इकडे ग्रीन लाईट असेल, इकडे ग्रीन लाईट, राईट. इथे काय लागून गेला माहिती आहे का, रेड लाईट सुरू झाला, राईट. सो दिस इज अ सिग्नल. या एक्स ॲक्सिसवरती सिग्नल दाखवतो आणि इकडच्या याच्यावरती आपल्याला एक व्हेकल, क्युम्युलेटिव्ह व्हेकल नंबर. सो व्हेकल क्युम्युलेटिव्ह व्हेकल, गोळा होणारे क्युम्युलेटिव्ह व्हेकल वाय ॲक्सिसवरती इकडे आपले आहे सिग्नल. आता लाल सिग्नल सुरू झाला. तर जेव्हा लाल सिग्नल सुरू झाला तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल माहिती आहे का, गाड्या ज्यात ना क्युम्युलेटिव्ह गाड्या वाढायला लागून जातील. एक वाढायला लागून जातील, चालल्या वाढत अशा पद्धतीने वाढून जातील. सो वाढत आता गमत बघा कुठपर्यंत वाढत गेल्या. तो लाल सिग्नल जेव्हा होता इथं मला दिसायला भेटते काय, बरं का लक्षात घ्या. लाल सिग्नल जेव्हा सुरू असेल, समजा ए रस्ता कोणता तरी ए रस्ता असेल, हा ए रस्ता, या इकडच्या रस्त्यावरती लाल सिग्नल सुरू झाला. 2 गाड्या 4 गाड्या वाढत चालल्यात. गाड्या एवढ्या गाड्या गोळा झाल्यात. किती गाड्या गोळा झाल्यात बघा, एवढं काहीतरी गाड्या गोळा झाल्यात. आता हिरवा लाईट सुरू झाला त्याच्या पुढं. सो दिस इज वॉट ग्रीन लाईट. याच्या पुढे जेव्हा ग्रीन लाईट सुरू होतोय तेव्हा होतं आहे काय माहिती आहे का, तर ग्रीन लाईटमध्ये ज्या लाल लाईटमध्ये जेवढ्या गाड्या थांबल्या होत्या त्या पण पास होणार आहेत, त्या पण निघून जातील. परंतु हिरवा लाईट चालू असताना जेवढ्या गोळा झाल्या होत्या त्या तर निघून जातीलच, परंतु हिरवा लाईट चालूच असताना बाकीच्या अजून नवीन गाड्या येतील, त्या पण निघून जातील. तो देअरफॉर तुमच्या लक्षामध्ये काय येतो, हा पिवळा जो ग्राफ आहे याला म्हणतो मी व्हेकल ॲपर्चर. ॲपर्चर म्हणजे काय, गाड्या येणाऱ्या इंटरसेक्शनकडे येणाऱ्या गाड्या किंवा ज्या थांबलेल्या गाड्या आहेत किंवा ज्या येणाऱ्या गाड्या, त्याला म्हणतो मी व्हेकल ॲपर्चर. आता काय होईल माहिती आहे का, जसा तुम्ही जर बघायला गेलात तर आपल्या लक्षामध्ये काय होऊन जातं बरं का, की जेव्हा आपण हा हिरवा लाईट सुरू होतोय, हिरवा लाईट सुरू असताना पण गाड्या येतील की नाही मला सांगा बरं का. मला एक बात सांगा तुम्ही, लाल लाईट सुरू होता तेव्हा गाड्या येऊन जमा होत होत्या, बरोबर. आता हिरवा लाईट सुरू झाला तर गाड्या ज्या जमा झाल्या त्या चालल्या जातील. परंतु तुम्हाला लक्षामध्ये येईल की चालल्या तर जातील, परंतु या हिरव्या लाईटमध्ये काय दिसायला भेटते मला, या हिरव्या लाईटमध्ये बऱ्याचशा गाड्या येतील की नाही, बाकीच्या येतील, सरळ निघून जातील, बिलकुल थांबणार नाही, हिरव्याच्या फ्लोमध्ये चालल्या जातील. तर मग आता काय लक्षामध्ये येतं आपल्या, बघा बरं काय. सो बघा तिथून तो काय होतं बरं का, ॲपर्चर म्हणच्यावरती हे बघा, हिरवा लाईट सुरू आहे परंतु गाड्या येत आहेत, एवढ्या गाड्या येतील. टोटल गाड्या किती आल्या माहिती आहे, हिरवा लाईट वाढून घेतो, टोटल गाड्या एवढ्या येतील. तुम्ही म्हणा असं कसं काय एवढ्या गाड्या येतात, लालपर्यंत गाड्या येऊन तर थांबल्या होत्या, परंतु हिरवा लाईट जेव्हा सुरू होता तेव्हा पण काही गाड्या येत असतील की नाही, तेव्हा डायरेक्ट सरळ येतील, त्याला 1 मिनिटं पण थांबायची गरज नाही, त्यांच्यामध्ये बिलकुल डिले नाही आहे. तो टोटल डिले आपल्याला काढायचा आहे की टोटल डिले किती होईल, राईट. सो देअरफॉर आता काय होईल बरं का, आता मॅटर काय होतो, हिरवा लाईट जिथून सुरू होतोय तो काय होतोय तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल, हा झाला डिपार्चर. हा जो काही मी पिंक कलरने काढून दाखवला याला म्हणतो मी डिपार्चर. सो व्हेकल डिपार्चर म्हणजे काय बरं का, व्हेकल डिपार्चर म्हणजे गाड्या जाणे, ॲपर्चर म्हणजे गाड्या येणे, इंटरसेक्शनवरती गाड्या येणे. आता हा ग्राफ असा काय बनवला आहे बरं का, मी हा ग्राफ असा काय बनवला आहे, तो हा ग्राफ बनवलाय कसा आहे लक्षामध्ये घ्या. आता गंमत बघा काय झालं बरं का, तो मला काय लक्षामध्ये आलं सुरुवातीला जेव्हा लाल कलर चालू होता तेव्हा बऱ्याचशा गाड्या येऊन इथं थांबून गेल्या, राईट. आता जेव्हा हिरवा कलर चालू तेव्हा पण काही गाड्या येतील की नाही, तो टोटल गाड्या एवढ्या येतील, डायरेक्ट. परंतु हिरवा कलरमध्ये सगळ्या गाड्या चालल्या जातील. कोणकोणत्या, जेवढ्या गाड्या थांबल्या होत्या त्या प्लस जेवढा अजून हिरवा कलर सुरू झाल्यानंतर जेवढ्या गाड्या आल्या होत्या त्या पण सगळ्या चालल्या जातील. सो टोटल डिपार्चर मला असं दिसायला भेटेल बघा, एवढा टोटल डिपार्चर दिसायला भेटेल. तो अख्ख्या गाड्या 40च्या 40 गाड्या चालल्या जातील, राईट. तो अशा पद्धतीने हा ग्राफ आपला बनतो. तर मला काय करायचं आहे, हा जो काही मी शेडेड पोर्शन दाखवलेला आहे, हा पोर्शन काय माहिती आहे का, व्हेकल ॲपर्चर आणि व्हेकल ॲपर्चर येणाऱ्या गाड्या आणि नंतर काय जाणाऱ्या गाड्या. सो येणाऱ्या गाड्या आणि जाणाऱ्या गाड्या याच्यामधली एवढी रिकामी जागा ही तुम्हाला काय सांगते, ही टाईमचा तुम्हाला डिले सांगते. तो टाईमचा डिले सांगते म्हणजे एवढा टाईम ॲक्च्युली त्या इंटरसेक्शनवरती एका सायकलमध्ये एवढा टाईम डिले झाला असेल. डिले म्हणजे काय बरं का, तुम्हाला डिले म्हणजे काय सांगितलं मी, डिले म्हटल्यावरती तिथं थांबावं लागलं असेल. बघा ना, आता लाल कलरवाल्या ज्या की गाड्या आहेत या लालवाल्या या काय करतील बरं का, इथून थांबून गेलेत तर त्यांना तो डिले निघतोय ना तेवढा टाईम. डिले म्हणजे काय, त्यांचा टाईम वाया जातोय. मग किती टाईम वाया जाईल बरं का, एवढा टाईम त्याचा वाया जाईल. हा शेडेड पोर्शन. मग हा शेडेड पोर्शन आपण कसा काढत असतो, या पद्धतीने.
मोठा त्रिकोण जो आहे एवढा हा अख्खा, हे बघा ही लाईन जी मी आकाशी करून दाखवते ही ॲपर्चरची आहे. तर मोठा त्रिकोण जो काही आहे हा ॲपर्चरचा आहे. तर मी एरिया जो आहे ना याचा ॲपर्चरचा एरिया काढून घेईल. इथं टोटल नंबर ऑफ व्हेकल तुम्हाला दिले असेल, राईट. सो दिवर फॉर मी काय करणार आता, तो टोटल मी याची उंची डिवाइड बाय बेस. आता बेस किती असेल, लाल टाईम प्लस हिरवा टाईम, हा टोटल टाईम असेल आपला बेस. टोटल गाड्या असतील आपल्या हाईट, राईट. तो तुम्ही काय करणार 1/2 बेस इंटू हाईट करून टाकायचा, एरिया काढून टाकणार. दुसरा एरिया मी काय करणार बरं का, दुसरा एरिया मला शेडेड पोर्शन काढायचं ना, मग दुसरा एरिया कोणता घेईल, हा वाला घेईल, हा पिवळ्या कलरचा जो रिकामा येतो. जर रिकामा मी टोटल म्हणून जर का रिकामा मायनस करून टाकला, तुम्हाला वाटतं का तुम्हाला शेडेड भेटून जाईल. मग हाईट तर तुम्हाला माहिती आहे, हाईट म्हणजे टोटल गाड्या, हा बेस म्हणजे ग्रीन टाईम, राईट. तो याच्यामध्ये जर का समजा आवाज त्रिकोण काढून टाकला तर तुम्हाला ॲव्हरेज डिले भेटून जाईल. फॉर एक्झाम्पल बघा, तो एक्झाम्पलच घेऊन घ्या, तुम्हाला कळून जाईल बात. समजा मी एक्झाम्पल सांगतो, एक्झाम्पल जनरली घेऊ आपण, असंच घेऊ जनरली. समजा मला काय दिसायला भेटलं बरं का, सो इथं आपल्याला समजा टाईम म्हणा, तो टाईम म्हणा किंवा सिग्नल म्हणा, इथपर्यंत लाल चालू होता, त्याच्यानंतर हिरवा सुरू झाला. काहीतरी टाईम असेल त्यांचा टाईम दिला आहे, समजा आरचा टाईम दिला आहे 30 सेकंद, हिरवाचा टाईम दिला आहे 20 सेकंद, राईट. हां, आता तुम्हाला कळून जाईल बात. हां, गंमत बघा काय झालं मॅटर माहिती आहे का, सिग्नलवरती पोहोचलो आणि लगेच मी जेव्हा पोहोचलो ना तेव्हाच लाल लाईट सुरू झाला. आता मला डिले दिसायला भेटेल, माझ्यासाठी डिले असेल तो, राईट. माझ्या मागच्या गाड्यांना पण थोडासा डिले असेल, त्यांच्या मागच्या गाड्यांना पण थोडासा डिले असेल. तो टोटल ॲव्हरेज डिले किती ना तो काढतो की यार ॲक्च्युली मला 30 सेकंद लागतात, परंतु त्यांना तर कमी लागेल ना. अख्ख्यांचं जर का मिळवलं मी तो ॲव्हरेज डिले निघून जाईल त्या याच्या केसमध्ये. आता गंमत बघा काय झालं, लाल सिग्नल जेव्हा सुरू झाला गाड्या वाढायला लागल्या, 2 गाड्याच्या 4 झाल्या, 4 झाल्या काहीतरी झाल्यात. तो इथपर्यंत गाड्या जे किती ना इथपर्यंत काहीतरी गाड्या आल्या, समजा आल्या तिथपर्यंत किती गाड्या, 30 गाड्या आल्या समजा, राईट. 30 गाड्या. लाल कलर जोपर्यंत चालू होता तोपर्यंत किती गाड्या आल्या, 30 गाड्या. आता हिरवा कलर सुरू झाला तेव्हा पण काय येते, तेव्हा पण मागून गाड्या येत आहेत. तो या 30 गाड्या तर आल्या होत्यातच, परंतु याच्या ॲडिशनली जेव्हा हिरवा कलर सुरू झाला तेव्हा पण गाड्या येत होत्या. तर किती आल्या त्या गाड्या, या एवढ्या गाड्या आल्यात. ते किती आल्या त्या गाड्या, त्या एवढ्या गाड्या आल्या, राईट. सो हे काय झालं आपलं, हे झालं या ग्रीन टाईममध्ये आलेल्या गाड्या मागून बरं का, मागून मागून म्हणजे कुठून म्हणतोय मी, हे बघा इथं काय झालं होतं, इथं लालवाले थांबले होते, आता हे बाकीचे येत आहेत ना अजून. तर हिरवा टाईम असताना बाकीचे आता त्यांना थांबायची गरज नाही, ते सरळ चालले जातील डायरेक्ट, त्यांना बिलकुल डिले नाही. मग त्यांना 0 डिले येतोय, त्यांना 0 डिले येतोय. नंतर 2 सेकंदामध्ये हिरवा लागेल, या कंडिशनमध्ये येणाऱ्यांसाठी 1-2 सेकंदचा डिले लागेल. तो टोटल ॲव्हरेज डिले आपल्याला काढायचा. तुम्हाला लक्षात आलं का, ही कर्व असते आपली ॲपर्चरची. ही कोणती कर्व आहे, दिस इज दी व्हॉट, ॲपर्चर कर्व. सो दिस इज दी ॲपर्चर कर्व, व्हेकल ॲपर्चर. मग आता काय झालं माहिती आहे का, या टोटल गाड्या ज्या काही यायच्या होत्या, या टोटल गाड्या किती आल्या इथून इथपर्यंत, या 40 गाड्या आल्या. तर 40 गाड्या कोणत्या आहे ना, या 40 गाड्या कोणत्या आहेत, या 40 गाड्या त्या आहेत ज्या लाल टाईममध्ये थांबल्या होत्यात आणि हिरवा टाईममध्ये मागून आल्या होत्यात. या सगळ्यांची बेरीज होऊन 40 गाड्या येत आहेत. आता या 40 गाड्यांना हे इंटरसेक्शन 20 सेकंदामध्ये खाली करून टाकेल, 20 सेकंदामध्ये. तर जे काही 30 गाड्या अगोदर थांबल्या होत्या, राईट, 30 गाड्या ज्या थांबल्या होत्या त्या 30 गाड्या तर निघून जातील, पण अजून हिरव्या कलरमध्ये ज्या 10 गाड्या असतील त्या पण चालल्या जातील. ते एक म्हणजे मला लक्षामध्ये येते काय की 20 सेकंदामध्ये अख्खं खाली होऊन जाईल डायरेक्ट. 20 सेकंदांमध्ये दिस इज व्हॉट, याला म्हणतो आपण ॲपर्चर, तो डिपार्चर, व्हेकल डिपार्चर आलं लक्षामध्ये. तर अशा पद्धतीने मग आता मला काय दिसायला भेटते की सुरुवातीला लाल कलर सुरू येत होताच, ज्या गाड्या थांबल्या होत्या बिचारांसाठी एवढा टाईम 30 सेकंदाचा टाईम त्यांना डिले होतो. 30 सेकंद लाल कलर जोपर्यंत चालू आहे 30 सेकंदापर्यंत त्यांना डिले होतोय. पण त्याच्या मागून येणाऱ्यांना 28 असेल, त्यांच्या मागून येणाऱ्यांना 25 असेल. हिरवा कलर सुरू होतात त्यांना काय असेल, 0 असेल. मग ॲव्हरेज डिले किती निघून येतोय, मी तो कसा काढतो आता, लक्ष येते का तुमच्या, व्हेकल ॲव्हरेज डिले टाईम, ॲव्हरेज डिले टाईम किती असेल आता, चला काढा, कॅल्क्युलेशन करा. काय करणार मी, हा मोठा त्रिकोण जो काही आहे, या मोठा त्रिकोणचा एरिया घेऊन घेतो. चला सांगा मोठा त्रिकोणचा एरिया. मोठा त्रिकोणचा एरिया म्हणजे काय, एरिया ऑफ द व्हॉट, एरिया ऑफ शेडेड पोर्शन. तुम्ही लिहू शकता ना इथं, एरिया ऑफ शेडेड पोर्शन डिवाइड बाय नंबर ऑफ व्हेकल.
नंबर ऑफ व्हेकल. अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करू शकतात. ठीक आहे. शेडेड पोर्शनचा एरिया कसा काढतो मी तो सांगतोय तुम्हाला. शेडेड पोर्शनचा एरिया कसा काढायचा, कसा काढणार बरं का तुम्ही. चला शेडेड पोर्शनचा एरिया असा काढणार. सो कसं काढणार, 1/2 ऑफ मोठा ट्रायंगल. मोठा ट्रायंगलचं काय येईल बरं का, बेस किती आहे मोठा ट्रायंगलचा, 30 आणि 20 50 इंटू उंची किती आहे 40 व्हेकलची. सो उत्तर किती येते बरं का, मायनस करावं लागेल मला. मायनस मला छोटा ट्रायंगल जो काही आहे तो मला मायनस करावा लागेल बिगर गॅपवाला. सो 1/2 इंटू 40 इंटू 20. बोला क्लिअर आहे. डिवाइड बाय नंबर ऑफ व्हेकल किती गाडी जात आहेत 40. सांगा बरं का किती उत्तर येते. याला मी खूप खोलमध्ये समजून सांगितलं पण असतं, पण एक गेटच्या लेवलचे. चला सांगा किती उत्तर येते रे. किती उत्तर येते. किती उत्तर येते ना. 1/2 50 इंटू दिस. तो तोंडी करा. हा झालं 20. सो 20 15 सेकंद. 15 सेकंद डिले निघून येतो. याचा अर्थ असा होतो माहिती आहे का, की 15 सेकंदचा ॲव्हरेज डिले होतोय. लक्षामध्ये भलेही लाल लाईट 30 सेकंदासाठी चालू असू द्या, परंतु जे काही लोक मागून येत आहेत ना ते कमी टाईममध्ये येते. कोणी काय तो ॲव्हरेज डिले मला 15 सेकंद दिसायला भेटत आहे. हे तुम्हाला काढता येईल का परीक्षेमध्ये आल्यावरती. तुम्ही पाठ करून घ्या किंवा काहीतरी करा बाबा. ठीक आहे. याला कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. ठीक आहे. इथपर्यंत चला पुढं. आणि याच्यासाठी ना त्यांनी फॉर्म्युला पण दिला आहे. सो ॲव्हरेज डिले इज इक्वल टू व्हॉट, C0 डिवाइड बाय 2. C0 बद्दल तुम्हाला माहिती आहे ब्रॅकेटमध्ये 1 मायनस G डिवाइड बाय C0. हे पण तुम्हाला माहिती आहे. G म्हणजे काय, इफेक्टिव्ह ग्रीन टाईम डिवाइड बाय C0 म्हणजे माहिती तुम्हाला सायकल लेंथ त्याचा स्क्वेअर. सो 1 मायनस G डिवाइड बाय C0 त्या पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय 1 मायनस V डिवाइड बाय S. याला म्हणतो आपण व्हॉट, याला म्हणतो आपण क्रिटिकल VC म्हणा. क्रिटिकल लेन व्हॅल्यूम, त्याला नॉर्मल व्हॅल्यूम पण म्हणतात. नॉर्मल फ्लो. तो VC म्हणजे नॉर्मल फ्लो म्हणा. VC इज इक्वल टू व्हॉट, नॉर्मल फ्लो सॅच्युरेशन. अशा पद्धतीने तुम्ही करून ते काय करू शकतात. तुम्हाला जर काय सगळ्या गोष्टी दिल्या असतील तर तुम्ही ॲव्हरेज डिले काढू शकतात. आता या एक्झाम्पलसाठी मी ॲव्हरेज डिले कसा काढणार. जे एक्झाम्पल मी आता तुम्हाला व्हॅल्यूच्या याच्यामध्ये ग्राफच्यामध्ये देऊन दिला त्या पद्धतीने मी आता ॲव्हरेज डिले कसा काढणार लक्षात घ्या. C0 किती आहे. C0 म्हणजे सायकल टाईम. तो C0 किती असेल, सायकल टाईम बरं का. लाल लाईट प्लस हिरवा लाईट, राईट का. तर ॲक्च्युली हिरवा लाईट जो आहे ना, हिरवा प्लस पिवळा आहे बरं का. तो 20 सेकंद जो आहे ना तो हिरवा पण आणि पिवळा. तो तुम्ही G+A लिहिलं तिथं चालेल. ठीक आहे. G+A करून टाका. तो 20 सेकंदाचा टाईम मी डायग्राममध्ये दाखवले ना. लाल 30 सेकंदाचा होता आणि जो काही आपला हिरवा होता तो 20 सेकंदाचा दाखवला. तुम्ही त्याला हिरवा प्लस ॲम्बर करून घ्यायचा पिवळा, राईट. 20 सेकंद. आता या फॉर्म्युल्याने कसं काढतो गंमत बघा. तर मला या फॉर्म्युला कळून गेलं की यार C0 जो काही आहे ना, लाल लाईन 30 सेकंद आहे आणि हिरवा आणि पिवळा मिळून जो काही तो 20 सेकंद आहे. तो देअरफॉर हे ॲपर्चर हे डिपार्चर दोघांना मिळून C0 किती बनतोय 50 सेकंद. तो C0 किती आला 50 सेकंद. ठीक आहे. C0चं काम झालं. पुढे काय असेल बरं का. आता मला फाइंड आउट करायचे G. तो G काय असेल आता आपला. सो G डिवाइड बाय C0. G म्हणजे काय, ग्रीन टाईम, इफेक्टिव्ह ग्रीन टाईम किंवा ॲम्बर टाईम दोघं मिळून. मग किती असेल बरं का तो असेल 20 सेकंद. G डिवाइड बाय C0 किती 50 सेकंद. सो G बाय C0 पण मला भेटून गेला. हे भेटलं मला. आता खाली येतो. आता मला फाइंड आउट करायचं V म्हणजे काय बरं का, सायकल टाईममध्ये एकूण गाड्या किती गेल्यात. तो टोटल फ्लो, नॉर्मल फ्लो म्हणू आपण. नॉर्मल किती गेल्यात 40 गाड्या गेल्यात. किती याच्यामध्ये 50 सेकंदामध्ये. तो 50 सेकंदामध्ये 40 गाड्या गेल्यात. आलं लक्षामध्ये. कळालं का. 50 सेकंदामध्ये 40 गाड्या ॲपर्चरवरून जात आहेत 50 सेकंदामध्ये. ठीक आहे. हा झाला VC. आणि सॅच्युरेशन म्हणजे काय, सॅच्युरेशन म्हणजे मॅक्झिमम म्हणजे काय, तो मॅक्झिमम म्हणजे ग्रीन टाईममध्ये. गाड्या कोणत्या टाईममध्ये जातील, ग्रीन टाईममध्ये. तो लक्षात घ्या. सॅच्युरेशन काढतात कसा, तो 20 सेकंदा जो आहे, 20 सेकंद म्हणजे ग्रीन टाईम. त्या ग्रीन टाईममध्ये किती गाड्या पास होतील, त्या होतील 40. लक्षामध्ये 40. म्हणजे नॉर्मल फ्लो जो काही आहे तो काय आहे 50 सेकंदामध्ये 40 जाण्याचा हा नॉर्मल फ्लो आहे. बट ॲक्च्युली तो कुठे जातोय, हा सगळा पास कशामध्ये होते 20 सेकंदामध्ये होते. खरं जर बघायला गेलात ना 20 सेकंदामध्ये 40च्या 40 गाड्या जात आहेत, राईट का. तो हा झाला सॅच्युरेशन. याच्यावरती तुम्हाला सॅच्युरेशन कॅपॅसिटी दिसायला भेटेल मॅक्झिमम. नॉर्मल काय असेल, नॉर्मली तुम्ही काय म्हणणार की 50 सेकंदामध्ये 40 जातात बॉ, राईट. सो हा झाला नॉर्मल, हा झाला हे. तो कळा बरं का कॅल्क्युलेशन. आता VC काढून टाकला 40/50, सॅच्युरेशन काढून टाकला 40/20. तो आता एक्सप्रेशनमध्ये टाका, व्हॅल्यू सांगा किती. 50 डिवाइड बाय 2, 1 मायनस 20 डिवाइड बाय 50 त्याचा स्क्वेअर डिवाइड बाय 1 मायनस 40/50 डिवाइड बाय 40/20. चला बोला किती येते. किती येते व्हॅल्यू, कॅल्क्युलेशन करून सांगा.
किती येते सांगा रे? हे झाले 25, शून्य कट 3/5 त्याचा स्क्वेअर, 1 मायनस 0 कट 4 दुनी 8, 8 पंचे 40, सो 40, तर 25 याचं किती आलं? 15 येते. 15 सेकंड आलं, तर 15 सेकंड याच्याने पण येऊन जाणार. तर अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं आहे. तो हे झाला. सो नॉर्मल फ्लो म्हटल्यावर ते काय, सायकल लेंथमध्ये किती गाड्या जातात, सायकल लेंथ म्हणजे 50 आहे ना, 50 सेकंदामध्ये किती गाड्या जातात, 40 जात आहेत. आणि सॅच्युरेशन म्हणजे काय, हिरव्या कलरमध्ये किती गाड्या जातात, हिरव्या कलरमध्ये जेवढ्या गाड्या जातात तो सॅच्युरेशन झाला. हिरव्या कलरमध्ये बी 40च्या 40 जातील. सो देअरफॉर अशा पद्धतीने आपण ते फॉर्म्युला वापरून कॅल्क्युलेशन करून घेत असतो. तर मग हा झाला आपला ॲव्हरेज डिले. ॲव्हरेज डिले झाला, तो सिग्नल आपला अशा पद्धतीने कंप्लीट झालेला आहे. सो सिग्नल हे पूर्ण कंप्लीट झालं आहे. बोला काही डाऊट आहे का इथपर्यंत सांगा.